हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज व्लॉगची सुरुवात उशिरा केली आहे कारण उशिरा उठलो आहे, आवरलं, जेवलो, आता निघतोय. आज गुड्डीचा बड्डे आहे, सो मला आज पण थांबायची इच्छा होती पण आम्ही नाही थांबलो कारण तिच्याकडे जाणं पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तिच्यासोबत आज घरी असणं पण इम्पॉर्टंट आहे कारण ती नाही आली आमच्यावर, आम्ही दोघंच आलो. चला निघूया. मला इच्छा तर नाही आहे निघायची पण गुड्डी मॅडमच्या बर्थडेसाठी निघूया. सो आज काका काकी पण येणार आहेत कदाचित आमच्याकडे ठाण्याला. सो ओव्हरऑल दिवसाची सुरुवात केलेली ऑलरेडी. व्लॉगची सुरुवात करूया. चला बाय बाय. नाही धर मसाले. असं मम्मीकडे आल्यानंतर नेहमी काही ना काहीतरी न्यायचंच असतं मला आयुष्यात. ब्लॉगमध्ये ये पटकन. ते बाय बोलायला ये. टाटा गाईज, लवकर जा. बाय बाय, काळजी घ्या, नीट जा. टाटा. हे करायचं नाही, माझ्या जोडीला उभा राहा. टाटा गाईज आणि मग चालत नाही केले ना. बोल ना काहीतरी. हा टी शर्ट मला दे प्लीज. सॉरी प्लीज, हा टी शर्ट मला हरवणार आहे 2 दिवसात. पुढच्या फेरीला दाखवेन मी तुम्हाला गाईज टी शर्ट भरतानाचा व्हिडिओ. 2 दिवसात हरवणार. करा सगळ्यांनी. बाय. चल मोठी बाय. रोजमेरी बघा गाईज. गाय मस्त. एक मिनिट थांबा ना. अरे पण त्यात दिसत नाही आहेत टोमॅटो. आहेत ना, टोमॅटोची 2 रोपं आहेत. अच्छा, रोप आहेत. ओके. 1 2 3 4 आणि एवढे होते 3 7. भारी. सो प्रिटी. आजपर्यंत त्याला एकच टोमॅटो आला. ठीक आहे ना, पण आलंय ना, ते इम्पॉर्टंट आहे. हे लव्हेंडर, ओ ब्लूबेरी आणि हे चेरी. चेरी वेरी लावले असं. लोटस. हे दीदीला पण करायचं होतं. हे मला पण करायचं होतं. गुड्डीने करू नये बोलते मच्छर येतील. बाबा येतात का रे मच्छर? 1 eternity later. आता मी विंडो बंद केली आहे तरी पण इतका आवाज येतोय. सो मला असं वाटतं की आता इथून पुढचा व्लॉग मला कालच्या व्लॉगमध्ये ॲड करावा लागेल. काल तर मी काहीच नाही शूट केलेलं आणि मला खूप रिग्रेट होत आहे या गोष्टीचं की मी का नाही काही शूट केलं. मी काहीच व्लॉग नाही केला, मी कुठला व्हिडिओ शूट नाही केला. 1 महिना पण नाही झालेला मी अशी सुरुवात करून 365 डेजच्या चॅलेंजला आणि मध्येच ब्रेक झाली चेन. पण तरी ठीक आहे, मला असं वाटलं की होऊ शकतं, आपण करूया. परत मी ट्राय करते, इथून पुढे सिन्सिअरली करेन. सो आम्ही ॲक्च्युली वाड्यावरून आलो त्या दिवशी. मी ऑन द वे पण थोडंफार शूट केलं आय थिंक. सो निघेपर्यंत तर मी व्लॉग केलेलाच होता जसं तुम्ही आधी बघितला, कारण मी आता हा मर्ज करेन त्याच्यामध्ये, आजचा व्लॉग आणि तो व्लॉग. सो त्या दिवशी आम्ही आलो गुड्डीच्या बड्डेसाठी, पण आम्हाला इतकं अशक्य लेट झालं. काका काकी पण नाही आले त्याच्यामुळे, कारण ते ऑलरेडी कोणाकडे तरी आलेले ठाण्यात त्यांच्या दुसऱ्या रिलेटिव्हकडे. पण त्यांना तिथे पण जायचं होतं आणि गुड्डीचा बड्डे म्हणून तिला पण भेटायचं होतं, पण ती पण एका फ्रेंडला भेटायला गेलेली आणि नंतर लेट झालं आम्हाला यायला. म्हणजे ती लवकर आली नंतर, पण आम्हाला खूप लेट झालं यायला. अशक्य ट्रॅफिक होती. असं वाटतं की खूप खाली आहे. त्याच्यामुळे असं झालं की आम्हाला पोचायलाच उशीर झाला. मग ती बोलायला लागली की दिवा लावायची वेळ कधी होऊन गेली, आता कशाला औक्षण करते, राहू दे. सो औक्षण पण नाही केलं आम्ही. ॲज काही केक वगैरे पण आणला नव्हता, साधं घरगुती जेवण जेवलो. सो काही शूटच नाही केलेलं. त्याच्यानंतर काल पण मी काही शूट नाही केलं. आज व्लॉग करते आणि मला ॲक्च्युली रिअल टाईम नाही करायचं आहे काय, ठीक आहे. सो हे सगळं सध्या तर 2-3 दिवस रिअल टाईम चालू आहे. माझ्या फोनच्या स्टोरेजचा पण प्रॉब्लेम झालेला. तुम्ही म्हणाल की ही काय स्टोरेजला घेऊन कंप्लेंट्स करत बसते, पण होतोय तो प्रॉब्लेम, तर त्याला काय करू मी सांगा. ॲक्च्युली माझ्याकडे हार्ड डिस्क आहे पण मग ती माझ्या फोनला लागत नाही. ती मी बोलली आधीच्या व्लॉग, तो एक प्रॉब्लेम होतो. आधी लागत होती, आता ती नाही कनेक्ट होत आहे, त्याला लाईटनिंगचा सपोर्ट द्यायला लागतो. असं खूप काय काय किस्से आहेत. सो गुड्डीच्या ह्याच्यात आधी माझा डेटा ट्रान्सफर करायला लागतो, मग तिच्या फोनमधून ती हार्ड डिस्कमध्ये ट्रान्सफर करते. हे सगळं करावं लागतं. आत्ता सध्या भरपूर स्पेस आहे, त्याच्यामुळे आजपासून पुढे अजिबात न चुकता सगळं शूट करायचं आहे. सगळं व्लॉग करणार आहे मी आणि रोज व्लॉग येणार आहे. सो मी स्वतःच्याच डोक्यावर बसते की झालं पाहिजे, अजिबात नाही चुकला पाहिजे एक पण दिवस. सो मी स्वतःला सॉरी म्हणते आणि आपण
करूया चालू आता. आजचा दिवस सुरू करूया, आजचा व्लॉग सुरू करूया. दिवस तर सुरू झाला, आजचा व्लॉग सुरू करूया. आता मी पूलला चालली आहे कारण मी आता बरेच दिवस गॅप झाला, मी पूलला पण नाही गेली आहे. तेच मला असं झालं की प्रॅक्टिस पण करायला पाहिजे. आता आम्ही नदीवर गेलेलो त्या दिवशी, तेव्हा पण विकीने मला सांगितलं की किती करेक्शनची गरज आहे दीदी आयुष्यात. सो त्यांना छान नदीत पण पोहता येतं, विकीला पण ओंकारला पण. त्याने मला फ्री स्टाईल स्विमिंगच्या 2-3 गोष्टी सांगितल्यात. आता त्या किती जमतात प्रत्यक्षात ते बघायला पाहिजे. नदीत तर मी नाही काही प्रॅक्टिस बिक्टिस, थोडंफारच हातपाय मारलेत मी आणि बुलबुलने आणि मज्जा केली. पण त्याने सांगितलं की फ्री स्टाईल शिकून घे, जास्तीत जास्त हेल्प होते फ्री स्टाईल स्विमिंगची. जेव्हा आपल्याला तळ्यात, नदीत, समुद्रात पोहायचं. समुद्रात मी नदीत पण ऍक्च्युली माझं काय होतं, पाय नाही टेकले ना, पप्पांसारखं झालं आता. मी पप्पांना बोलले बाबा तुम्ही पण कसं स्विमिंग करता छान. पप्पा बोलले की चांगली स्विमिंग जमते मला, पण नदीच्या पार जायचं असेल, नदी पार करायची असेल जर, आणि मी दमलो मध्ये कुठे, श्वास कमी पडला, तर जर मला उभं राहायचंय आणि माझे पाय टेकत नाहीयेत खाली, तर पॅनिक होतो मी. आणि त्यांच्यासारखं माझं झालंय, पप्पांसारखं पाय टेकले पाहिजेत. आणि आता विकी मला थोडंसं पुढे हाताला पकडून घेऊन गेला आणि जसं माझे पाय हवेत गेले, गॉड मी खूप पॅनिक झाले. आणि मला असं वाटलं की गरज आहे फ्री स्टाईल शिकायची आणि मग कॉन्फिडन्स येईल मस्त. त्याने मला छान बॅक फ्लोट कसं करायचं ते पण सांगितलंय की कसं प्रॅक्टिस कर. सो आज ते करूया. छान चांगलं वाटतं स्विमिंग करून आल्यानंतर. जसं मी म्हणाले आधी पण की एक्सरसाइज आहे ती छान. तर छान एक्सरसाइजनी सुरुवात करूया आजच्या दिवसाची. मस्त मज्जा येईल. आणि आल्यानंतर आम्ही 2 दिवस नव्हतो, त्याच्यामुळे घरात बरंच आवरायचं बाकी आहे. किचन आवरायचं बाकी, मशीन लावायचे, खूप कपडे धुवायला टाकायचे आहेत. सुरू करूया आजचा दिवस. आज मी बॅक फ्लोट करायला व्यवस्थित ट्राय केलं. 2-3 अटेम्प्ट नंतर जमते व्यवस्थित. आणि अजून काय केलं मी, आणि मी फ्री स्टाईल ट्राय केलं जसं मला विकीने सांगितलेलं, पण नाही जमत आहे. मला असं वाटतं त्याला ना खूप प्रॅक्टिस लागेल. किंवा फ्री स्टाईलमध्ये काय होतं ना, हातापायाचं खूप कॉर्डिनेशन पाहिजे. मी जेव्हा अंडर वॉटर नाही बोलू शकत, पण मी सरफेस लेवलला जे मी स्विमिंग करते ना, त्याला मला खूप जड नाही जात. मला तर चांगलं होल्ड पण करता येतो श्वास. पण फ्री स्टाईल म्हणजे हे जे आहे ह्याची छान प्रॅक्टिस लागेल. कानाच्या इथून आलं पाहिजे वगैरे. मी केलेला विकीला व्हिडिओ कॉल की काय चुकत असेल, पण मग जसं त्यांनी सांगितलं त्याची आता परत प्रॅक्टिस करूया. गाईज खूप प्रॅक्टिसची गरज आहे फ्री स्टाईल शिकायला गाईज. आणि बॅक फ्लोट केल्यानंतर मला एक हे झालं, मी माझेच हातपाय मारायला लागले, तर मी छान अशी स्विमिंग पण करायला लागले. ठीक आहे, बॅक फ्लोट करताना मग जसं मम्मी करते नाही का, मला मजा वाटते ती करते तर बघायला. सो मला असं झालं की विकी बरोबर बोलत होता की बॅक फ्लोट करताना खूप इझी जातं दीदी, कारण आपल्याला श्वास कमी नाही पडत ना. म्हणजे आपण घेऊ पण शकतो, म्हणजे आपल्याला इनहेल पण करता येतं आणि तोंडाने, कारण आपलं तर डोकं वरतीच आहे पाण्याच्या, कारण पाण्याच्या वरती असतं डोकं, त्याच्यामुळे खूप इझी जातं ते. त्याचा त्रास पण होत नाही, त्याच्यात खूप दम नाही लागत. सो मला मज्जा आली. आता परत येऊ, आता घरी चाललोय. ते आलेत माझ्यासोबत, पण आता त्यांना उतरायचं नव्हतं पाण्यामध्ये, मी एकटीच उतरली. घरी जाऊया आता.